मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या 26 एप्रिलच्या भागामध्ये रमा भांडी घासत असते तेव्हा पार्वती तेथे येते व ही इम्पॉर्टंट क्रॉकरी आहे, स्टीलची भांडी नाही, स्क्रबर वापर अशा सूचना रमाला सांगते व स्वतः खुश होत असते. त्यानंतर रमा घरातील झाडलोट करत असते तेव्हा सुद्धा पार्वती, मला धूळ सहन होत नाही, हळू कर. नोकरांना अनेकदा सांगावं लागतं, तुला सांगायची गरज पडेल असं वाटलं नव्हतं, असं म्हणत मुद्दाम रमाला त्रास देत असते. बिचारी रमा हो आई आजी असं बोलत सगळं व्यवस्थित होईल याचा प्रयत्न करत असते. पार्वती रमाकडून संपूर्ण घराची स्वच्छता करून घेत असते आणि हळू कर, आवाज नको करूस असं मुद्दाम बोलत असते. रमा मात्र मुकाट्याने सगळं करते. पार्वती रमाला अजून खूप कामं आहेत, टीव्हीजवळ सफाई करायची असं सांगते. रमा स्वच्छता करत असते तेव्हा ती एक शोपीस उचलते. पार्वती लगेचच तिच्या हातातून तो हिसकावत, हा इम्पोर्टेड आर्टिफॅक्ट आहे, खास जर्मनीहून मागवलाय, याला जर काही झालं तर शशिकांत खूप अपसेट होईल आणि भरून द्यायची ऐपत आहे का तुझी, असं रमाला टोचून बोलते आणि निघून जाते. तेव्हा रमा, काम करण्यात अभिमान वाटायला हवा, अपमान नाही, असंच हळूहळू सगळ्यांची मनं जिंकशील तू, असं म्हणत स्वतःचीच समजूत काढते आणि तिचं काम करू लागते. पार्वती एवढ्यावरच थांबत नाही, ती रमाला बेडरूममध्ये घेऊन येते आणि तेथेही आवरावर करायला सांगते. त्यानंतर हॉलही स्वच्छ करून घेत असते. तेवढ्यात चेहऱ्यावर लेप लावून जान्हवी तेथे येते व पार्वतीला, आज माझी किट्टी पार्टी आहे, घरात कुक नाही आहे, त्यामुळे मी बाहेरून जेवण ऑर्डर करणार आहे, तुम्हाला काही मागवायचं आहे का असं विचारते. तेव्हा पार्वती, बाहेरून नको मागवू, रमा शेफ आहे, ती बनवेन ना असं जान्हवीला सांगते. ते ऐकून रमा लगेचच खुश होत मान डोलावते व होकार देते. परंतु जान्हवी, आपले गेस्ट हाय स्टँडर्डचे आहेत आणि ही कांदा भजीवाली सगळे पळून जायचे असा डायलॉग देते आणि पार्वती व जान्हवी रमावर हसत असतात. तर पार्वती, एकदा ट्राय कर, तुला नाही आवडलं तर बाहेरून ऑर्डर कर, कारण डिलिव्हरी यायला फारसा वेळ लागत नाही असं जान्हवीला सुचवते. तेव्हा जान्हवी होकार देत, रमाला, मला मेक्सिकन आवडतं, पण तुला लोकल सांगावं लागेल, तू समोसे बनव असं बोलते. रमा गप्प उभी असते. ते पाहून जान्हवी, इथे मठ्ठासारखी उभी काय आहेस, आवर असं रमाला बोलते. रमा किचनमध्ये येते आणि ही पण रमा स्नॅक्सची ऑर्डरच आहे असं समज, छान होईल सगळं असं हसऱ्या चेहऱ्याने स्वतःशी बोलते. त्यानंतर रमा फरशी पुसत असते तेव्हा जान्हवी सेल्फी घेत खाली येते आणि तिचा पाय घसरतो. रमा जान्हवीला सावरते, परंतु जान्हवी मात्र रमावरच भडकते व तू मुद्दाम मला पाडायला निघालीस असं बोलते. रमा, माझ्या मनात असं काहीच नव्हतं, मी फक्त फरशी पुसत होते असं जान्हवीला कळकळीने सांगत असते. तेवढ्यात हाय जे असं म्हणत जान्हवीच्या मैत्रिणी येतात. जान्हवी रमाकडे पाहत ऑकवर्ड फील होत असल्याचं आणते आणि रमावर ओरडत, माझ्याकडे काय पाहतेस, आवर लवकर असं सांगते आणि तिच्या मैत्रिणींना, आजकालच्या मेड चांगल्या मिळणं खूप कठीण आहे असं बोलते आणि त्यांना आत घेऊन जाते. रमा मान खाली घालून उभी असते. ती किचनमध्ये येते. तिला अक्षयचं बोलणं आठवतं. तो तिला, तू फक्त माझी कागदोपत्री बायको आहेस हे विसरू नकोस असं बोललेलं असतो. रमा रडत असते. तेवढ्यात पार्वती मागून येते व रमाला, तू तर 4 दिवसांत रडायला लागलीस, हे वैभव तुला एवढं सहज नाही मिळणार, परतफेड नको असं बोलते. तेव्हा रमा, मी हे माझं घर समजून आले होते, मला नाही कळत हा व्यवहार, मला फक्त घरच्या एवढा सन्मान व प्रेम मिळालं तरी पुरेसं आहे, बाकी काही नकोय असं पार्वतीला सांगते. तेव्हा पार्वती, फसवून लग्न करून आलीस, सन्मान फुकट नाही मिळत, कमवावा लागतो, स्वप्नसुद्धा ऐपतीप्रमाणे बघावीत असं रमाला सुनावते. रमा गुपचूप उभी असते. पुढे पार्वती, तुझ्यासारख्या माणसांना कष्ट व समर्पण नको असतं असं बोलते. ते ऐकून रमा, तुम्ही अगदी बरोबर बोललाय, माझे आई बाबा मला मधुबाला म्हणतात, मुघले आझममधल्या अनारकलीच्या वाट्यालाही समर्पणच आलं होतं, तुम्ही मला माझा मार्ग दाखवला असं पार्वतीला सांगते. त्यावर पार्वती, तू कुठल्या जगात जगत आहेस, मीही बघतेस तू ह्या घरात किती दिवस राहतेस असं सांगते. तेव्हा रमा, एक दिवस मला सगळे प्रेमाने स्वीकारतील, तुम्हीही अशी खात्री पार्वतीला देते आणि पटापट समोसे बनवायला सुरुवात करते. रमा बटाट्याची भाजी बनवते, कणिक भिजवते व समोसे तयार करते. त्यानंतर रमा सँडविचेस तयार करते आणि खूप खुश होते. इकडे जान्हवी तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत असते. ती त्यांना, आम्ही व्हॅकेशनसाठी पॅरिसला जाणार होतो, पण आता आम्ही कोरेशिया किंवा वेगनला जाण्याचा प्लॅन करतोय असं सांगत असते. तेव्हा एक मैत्रीण, मला तर युरोपला जायचा कंटाळा आलाय, आता मला आफ्रिका एक्सप्लोअर करायचं आहे असं बोलते. त्यानंतर जान्हवी रमाला आवाज देत स्नॅक्स आणायला सांगते. तेव्हा तिची एक मैत्रीण, नवीन मेड ठेवली का म्हणून विचारते.
रमा स्नॅक्स घेऊन येते व त्यांचं बोलणं ऐकते. जान्हवी निर्लज्जपणे हो नवीन आहे बिचारी, अजून काम शिकते असं सर्वांना सांगते व रमाला स्नॅक्स ठेव असं बोलते. रमा डिश खाली ठेवते तेव्हा जान्हवी सर्वांना जर तुम्हाला हे आवडलं नाही तर आपण ऑर्डर करूयात असं नाकमुरडत बोलते. जान्हवीच्या मैत्रिणी रमाने बनवलेले सँडविच व समोसे खातात व रमाचं कौतुक करतात. ते पाहून जान्हवीच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. तेवढ्यात एका मैत्रिणीकडून चटणी तिच्या सँडलवर सांडते. जान्हवी रमाला बघतेस काय, काहीतरी आण पुसायला असं सांगते. रमा नॅपकिन घेऊन येते आणि त्या मैत्रिणीच्या हातात देऊ लागते. त्यावर जान्हवी रमाला तू पुस म्हणून सांगते तर तिच्या मैत्रिणीही मेड असून केवढा ॲटिट्यूड देते असं म्हणतात. रमा जान्हवीच्या मैत्रिणीचं सँडल स्वच्छ करून देते आणि उठते व अतिथी देवो भव, तुम्ही माझ्या जाऊबाईंच्या मैत्रिणी आहात म्हणून पुसलं मी, आपली चप्पल पुसायला आपण कशाला लाजायचं असं म्हणत जान्हवी ताई माझी ओळख करून द्यायला विसरले असतील म्हणून मीच माझी ओळख करून देते. मी रमा अक्षय मुकादमांची बायको असं हात जोडत सर्वांना सांगत असते. त्यानंतर रमा तेथून निघून जाते. पार्वती रमाचं सगळं बोलणं ऐकत असते. त्यानंतर जान्हवीच्या मैत्रिणी आपापसात हिने रमाला आधी मेड का म्हटलं असेल, बहुतेक हिला लाज वाटली असेल, अक्षयने रमाशी लग्न केलंय असं बोलत हसत असतात. ते पाहून जान्हवी हायपर होते आणि तिच्या मैत्रिणींना जायला सांगते. जान्हवी रमाने केलेले सगळे स्नॅक्स फेकून देते व रमा असा मोठ्याने आवाज देत रमाकडे जायला निघते. ते पाहून पार्वती जान्हवीला थांबवते व रमा वाटते तेवढी साधी नाहीये, सगळे परत आल्यावर मी काय करते ते बघ असं जान्हवीला सांगते. तर पुढील भागात घरातील सर्व मंडळी परत आलेली असतात. तेव्हा जान्हवी मुद्दाम नाटक करत आई आजीने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये, मी रमाला माझी मदत कर असं म्हटलं तर तिने मी काय मेड आहे असं म्हणत सगळं भिरकावून लावलं असं सांगते व कचऱ्याची पिशवी दाखवते. अक्षय तीच पिशवी रमापुढे आपटतो व घरात हे चाललं होतं का म्हणून विचारतो. रमा रडतच अक्षयला मी सगळं केलं म्हणून सांगते व तुम्ही एवढं विक्षिप्त का वागताय, मी किती दिवस वाट पाहायची असं रडतच विचारत असते. अक्षय रागाने रमापुढे कुंडी फोडतो व आयुष्यभर वाट पहा असं म्हणतो. त्या दोघांचं भांडण ऐकून शशिकांत खूप खुश होतो. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.